भारत मातेने मला पुनर्जन्म दिला आहे. जन्माचे ऋण फेडण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी देशसेवा करेल. देशाचे उपकार परतफेड करण्याची ही वेळ आहे, असे भावनिक उद्गार पाकिस्तानातून नुकतीच सुटका झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान चंदू चव्हाण यांनी काढले. शिरसाडे तालुका अंमळनेर येथील जाहीर सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंदू चव्हाण यांचे ज्येष्ठ बंधू भूषण चव्हाण, योगेश पाटील, सरपंच मनीषा पाटील, माजी सरपंच उज्ज्वला पाटील, संस्थेचे सचिव धनराज पाटील, विकास संस्थेचे अध्यक्ष रामलाल पाटील, जगतराव पाटील, जयेश काटे, ज्ञानेश्वर पाटील, पोलीस पाटील रामचंद्र चौधरी, प्रदीप चव्हाण, आर्मी स्कूलचे प्राचार्य PM कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, नारायण पाटील आदी उपस्थित होते. आता मला सांगायचं म्हटलं तर चंदूचे जी काही सगळा जो इन्सिडेंट झाला जीवनामध्ये, लहानपणाचं जे वय होतं ते पण गेलं, सगळं आई वडील नसताना आजी आजोबांनी सांभाळलं, ते सगळं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सगळं माहीत झालं असेल असं मला वाटतं. तर त्या विषयावर मी काही जास्त घेत नाही की आम्हाला काही आई वडिलांची सेवा तर नाही करू शकत, कम से कम देश सेवा करण्याचा मौका भेटला आम्हाला. हे सर्वात महान पुण्य आम्हाला भेटलेलं आहे की देश सेवाचा आम्हाला. माझ्या भावाने पहिले तर माझी स्टोरी वगैरे बाकी सर्व गोष्टी सांगून दिल्या. माझा लास्ट श्वास पर्यंत मी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत मी देशाची सेवा करणार. मला हा जो पुनर्जन्म दिलेला आहे माझ्या भारत माताने, तो हा फक्त देशासाठीच दिलेला आहे. मला हा देशासाठीच मला जन्म दिलेला आहे. या देशाचे उपकार मला फेडण्यासाठी परत माझ्या भारत माताने मला बोलवलेलं आहे आणि पूर्ण माझे फेडेल तोपर्यंत मी जगून सण माझा काही अर्थ नाही. मी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत मी देशाचाच राहील इथं.